गुड मॉर्निंग मित्रहो. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्टुडंट पोर्टलमध्ये कसे नाव ॲड करायचे आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम आपण कोणतेही एक ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी मी टाकत आहे गुगलवरती स्टुडंट पोर्टल. स्टुडंट पोर्टल ओपन केल्यानंतर नंबर 1ची लिंक ओपन करायची आहे. नंबर 1ची लिंक ओपन केल्यानंतर असा इंटरफेस समोर येईल. आपली माहिती वाचून घ्यायची. ही माहिती वाचून घेतल्यानंतर क्लोज या बटनावरती क्लोज करायचं आहे. यानंतर या ठिकाणी युजर नेम दाखवत आहे. या युजर नेमच्या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा UDIS नंबर टाकायचा आहे. आपण तयार केलेला पासवर्ड टाकून या ठिकाणी खाली दिलेला कॅप्चा या ठिकाणी एंटर करायचा आहे. या ठिकाणी मी कॅप्चा एंटर करत आहे. कॅप्चा एंटर केल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करा. अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येईल. आपल्या स्टुडंट पोर्ट हे डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन झालेलं आहे. स्टुडंट पोर्टल ओपन झाल्यानंतर एक्सेलमध्ये जा आणि एक्सेलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड पर्सनल याला क्लिक करा. डाउनलोड पर्सनल क्लिक केल्यानंतर स्टँडर्ड 1 हे निवडा. त्यानंतर डाउनलोड फाईलला क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी डाउनलोड होत आहे पहा. डाउनलोड झालेली फाईल ओपन करा. एक्सेलमध्ये ही फाईल ओपन होईल. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी असा इंटरफेस समोर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कोणतीही माहिती टाईप करायची नाही. यासाठी एनेबल एडिटिंगवरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी एनेबल कंटेंट यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला समोर दिसेल. असा इंटरफेस समोर दिसल्यानंतर 1 नंबरचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. 1 नंबरचा ऑप्शन निवडून आपल्याला या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याचे नाव टाईप करायचे आहे. फर्स्ट नेममध्ये विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. मिडल नेममध्ये वडिलाचं नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर लास्ट नेममध्ये विद्यार्थ्याचे आडनाव टाईप करायचे आहे. आडनाव टाईप झाल्याच्या नंतर डेट ऑफ बर्थ विद्यार्थ्याची टाकायची आहे. डेट, मंथ आणि इयर. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. फिमेल. या ठिकाणी मदर नेमच्या ठिकाणी आईचं नाव लिहायचं आहे. यानंतर आपला धर्म हिंदू. कॅटेगरीमध्ये जनरल विद्यार्थी असल्यामुळे मी या ठिकाणी जनरल निवडत आहे. यानंतर पहा आपल्याला डिव्हिजन निवडायची आहे. क्लिक केल्यानंतर या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर 1 हे दाखवत आहे, पण 1च्या ऐवजी बाकीची माहिती पासून आपल्याला या ठिकाणी कॅपिटल ए टाईप करायचं आहे. त्यानंतर जनरल रजिस्टर नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे. प्रवेश निर्गम रजिस्टरचा जो रजिस्टर नंबर असतो तो या ठिकाणी टाईप केल्यानंतर डेट ऑफ ॲडमिशन, विद्यार्थ्याचं ॲडमिशन किती तारखेला झालं, तारीख, मंथ आणि इयर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. इयर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला स्टँडर्ड या ठिकाणी निवडायचं आहे. पहा मी या ठिकाणी फर्स्ट स्टँडर्ड निवडलो आणि सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक केलं आहे. रेकॉर्ड इन्सर्ट सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी आल्यानंतर त्याला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नवीन दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी ओपन झालेली आहे. नवीन विद्यार्थ्याची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याची सुद्धा मी माहिती या ठिकाणी भरत आहे. अशा प्रकारे पूर्ण विद्यार्थ्याची माहिती भरल्यानंतर रेकॉर्ड इन्सर्ट सक्सेसफुली याला ओके करायचं आहे. आणि ओके केल्यानंतर या ठिकाणी पहा
सेव्ह अँड क्वाइट या बटनावरती क्लिक करा. अशा प्रकारचा इंटरफेस समोर येईल. फाईलवर जाऊन सेव्ह ॲजवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपली फाईल जे तर CSV कोमा लिमिटेड या ठिकाणी ही फाईल सेव्ह करायची आहे. याला डेस्कटॉपचं लोकेशन देतो आणि सेव्ह बटनावरती क्लिक करतो. नंतर परत आपण आपल्या डॅशबोर्डवरती यायचं आहे. डॅशबोर्डवर आल्यानंतर एक्सेलमध्ये जायचं आहे. एक्सेलमध्ये अपलोड पर्सनल याच्यावरती क्लिक करा. अपलोड पर्सनल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी चूज फाईल, आपण आपली फाईल डेस्कटॉपवरती सेव्ह केलेली होती. या ठिकाणी पहा ही फाईल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मिनी आणि आपला शाळेचा UDIS नंबर या ठिकाणी दिसत आहे. त्याला क्लिक करा आणि अपलोड स्टेप 1 या बटनाला क्लिक करा. पहा अपलोड स्टेप 1 कंप्लीटेड, प्लीज क्लिक ऑन अपलोड स्टेप 2 याला ओके करत आहे. ओके आणि खाली पहा आपण जे विद्यार्थी भरलेले आहे त्या विद्यार्थ्याचे नाव आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता आपल्याला आपले विद्यार्थी या ठिकाणून सुद्धा पाहता येतात. हे पहा 3 विद्यार्थी, पहिला एक विद्यार्थी मी अगोदर भरला होता आणि त्यानंतर हे 2 विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला आता भरलेले दिसत आहेत. या ठिकाणी पहा ॲक्सेप्टेड सुद्धा आलेलं आहे. यानंतर रिपोर्टमध्ये जाऊन HM लेवल आणि स्टुडंट कॅटलॉगला आपण क्लिक केला आणि 2024-25 वर्षी निवडलो स्टँडर्ड, फर्स्ट स्टँडर्ड डिव्हिजन A आणि या ठिकाणी रेग्युलर आणि गो बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे 3 विद्यार्थी इयत्ता पहिलीमध्ये स्टुडंट पोर्टलला ॲड केलेले दिसत आहे. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.